बुल्ढाना जिले के पांदुड़ा गांव में ग्राम विकास अधिकारी के तबादले की मांग को लेकर ग्राम पंचायत के सदस्य पंचायत समिति संग्रामपुर के सामने अनशन पर बैठे। गौरतलब है कि ग्राम पांदुड़ा के ग्राम विकास अधिकारी एसपी महंगे 11-12 वर्षों से जमे हुए हैं। ग्रामीणों ने आरोप लगाते हुए बताया कि उनके कार्यकाल दौरान जातीय तनाव उत्पन्न करना, निधि का दुरुपयोग, भ्रष्टाचार जैसे गंभीर आरोप लगाए हैं। शिकायतकर्ता ने बताया कि एसपी महंगे मुख्यालय में निवासरत नहीं रहते हैं, फिर भी सरकारी आवास भत्ता ले रहे हैं तथा उनके द्वारा ग्राम पंचायत सदस्यों के साथ दुर्व्यवहार करना, उनका विश्वास न लेते हुए वार्ड के कार्य करना और विकलांगों की निधि के वितरण में देरी करना जैसी घटनाएं भी हुई है। प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत नागरिकों के पंजीकरण न करते हुए कुछ लाभार्थियों के नाम हटा दिए गए हैं, ऐसा आरोप लगाया है। साजिद शाह, नीलेश चांडक, गजानंद पुंडे, विभव धर्मपाल, वंचित अघाड़ी द्वारा धरना प्रदर्शन जारी है। लोगों की तरफ से अर्ज प्राप्त होने के बावजूद अर्ज के अंदर छाटनी की गई। हमारा बोलना ये था कि भाई जो गरजू लोग हैं, गरजू लोगों को नाम डाले जा सके करके, लेकिन उसके अंदर छाटनी की गई। हमारा ये बोलना है कि भाई जो लोगों के नाम काटे गए वो लोगों के नाम यादी के अंदर समाविष्ट हो सके। जो पर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडत नाही। पातुर्डा ग्रामपंचायत सदस्य यांच्यामार्फत पंचायत समिती कार्यालय संग्रामपूर यांच्या दालनासमोर आमरण उपोषण चालू आहे। या आमरण उपोषणाला आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो। गेल्या 2 महिन्यापासून सतत हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या ग्रामपंचायतचे सचिव ज्यांच्यामुळे हे लोक या ठिकाणी उपोषणाला बसला आहे, त्याचं कारण असं की गेल्या 2 महिन्यापासून ज्या ग्रामपंचायतचा कारभार चालतो तो अत्यंत भोंगळ आहे आणि त्या कारभाराला कंटाळून जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला की आमच्या हिताचे निर्णय हे या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य घेतील, परंतु ज्या वेळेस त्या लोकांच्या हिताचे निर्णय त्या ग्रामपंचायतीमध्ये मांडले गेले त्यावेळेस हे ग्रामपंचायत सचिव यांची जी भूमिका होती ते कुठल्याच प्रकारची यांचा सहकार्य करण्याची किंवा या ठिकाणच्या सर्व समाजातील जे लोक प्रश्न घेऊन येतात त्या प्रश्न सोडवण्याची कुठल्याच प्रकारची भूमिका या ठिकाणी दिसली नाही। परंतु मग ज्यावेळेस या सदस्यांना प्रश्न पडला की आम्हाला ज्या लोकांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं, जर आमच्या या लोकांच्या मार्फत जर प्रश्न सुटत नसेल तर इथे योग्य नाही, म्हणून या प्रश्न न सोडवणाऱ्या ह्या ग्रामपंचायत सचिवाचं या ठिकाणी बदली झाली पाहिजे। त्या ग्रामपंचायतमध्ये जो 14-15 जो निधी आहे, या निधीचा जो भोंगळ कारभार आहे तो भोंगळ कारभार थांबला पाहिजे आणि तो जो निधी इकडे गैरवापर केला गेला त्या गैरवापर निधीचा सुद्धा या ठिकाणी उघड झाला पाहिजे आणि या भ्रष्टाचार करणाऱ्या या सचिवावर सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। यासाठी 2 महिन्यापासून सतत आपल्या निवेदनाच्या द्वारे पाठपुरावा करतात, परंतु यांचे वरिष्ठ अधिकारी कुठलीच भूमिका आजवर यांनी घेतली नाही। एकंदरीत आम्हाला शंका आहे की यांचे वरिष्ठ अधिकारी यांना ग्रामपंचायत सचिवांना पाठीशी घालतात की काय, त्यांच्यावर त्यांच्या डोक्यावर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे का, अशी शंका आता आमच्यामध्ये निर्माण व्हायला लागली। म्हणून या उपोषणाची तात्काळ या ठिकाणी या ग्रामपंचायत सचिवाची बदली करून या उपोषणाची सांगता करा, अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आम्ही याच कार्यालयासमोरचा हा संग्रामपूर वरोड बकाल जाणारा रस्ता आम्ही अडवू आणि या ठिकाणी या उपोषणकर्त्यांचा न्याय कसा मिळवून द्यायचा हे या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मुजकोर अधिकाऱ्यांना या ठिकाणी दाखवून देऊ असा इशारा या माध्यमातून देतो। तत्काळ दखल घ्या, अन्यथा वंचितच्या आंदोलनातून होणाऱ्या परिणामात या ठिकाणी समोर येणार।